आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। महाबीजचा 48वा वर्धापन दिन साजरा। चिखली महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा 48वा वर्धापन दिन बीज प्रक्रिया केंद्र चिखली येथे उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे संचालन केंद्र प्रमुख श्री आनंद खरात यांनी केले। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना 28 एप्रिल 1976 रोजी झाल्यापासून आतापर्यंत महाबीजची उत्तरोत्तर होत गेली प्रगतीचा चढता आलोक, तसेच महाबीजच्या प्रगतीमध्ये महाबीजचे भागधारक, बीज उत्पादक, कर्मचारी, महामंडळाचे संचालक मंडळ आणि शासनाचे सहकार्य लाभले व सर्वांच्या परिश्रमामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली चांगलीच प्रतिमा, तसेच महाबीज बीज उत्पादक शेतकरी वितरकासाठी राबवित असलेल्या विविध योजनांबाबत माहिती महाबीजचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र राठोड यांनी दिली। महाबीजचे भागधारक हरिभाऊ येवले यांनी आपल्या भाषणामध्ये महाबीजच्या आगामी खरीप हंगामामध्ये सोयाबीन वाण फुले संगम, फुले किमया, आंबा सुवर्ण सोया या नवीन वाणाबद्दल व तसेच शून्य मशागत यंत्रा संबंधी मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रम प्रसंगी महाबीजचे भागधारक रामेश्वर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाबीजच्या कर्मचाऱ्यांनी बीज उत्पादक आणि शेतकरी यांच्याशी असलेली आपुलकीची वागणूक आणि वेळोवेळी मिळत असलेले योग्य मार्गदर्शन याबाबत प्रशंसा केली। कृषी अधिकारी अनंत आंभोरे आणि अनंतराव भुतेकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली। सदर कार्यक्रमास महाबीजचे भागधारक, वितरक, बीज उत्पादक व तसेच सवना येथील बीज उत्पादक शेतकरी विजय भुतेकर, ज्ञानेश्वर शेळके, नितीन शेळके, सादिक पठाण, विनोद भुतेकर, ज्ञानेश्वर भुतेकर, भगवंतराव भुतेकर, खडके, गजू पवार, शरद पाटील, सा डुकरे व बहुसंख्य बीज उत्पादक शेतकरी हजर होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी बीज प्रक्रिया केंद्र चिखली येथील श्री किरण झोरे, मनोज माळुदे, उमेश तायडे, निलेश खर्चे, श्री ओरोकार, सौ वैशाली शिरसाट आणि कविता मेरठ यांनी परिश्रम घेतले। DPA न्यूज साठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार, बुलढाणा। DPA न्यूज मराठी, जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे, आवाज जनतेचा, विश्वास जनतेचा। DPA न्यूज मराठी।